एकदा तरी जेजुरीला जाऊन खंडोबाच्या पायावर डोकं ठेवावं. ठेवलंच पाहिजे म्हणजे काय? पण का ग काय रे? तू कवा गेली होती जेजुरीला? मी कवा गेले होते? तर तुला लाज नाही वाटत विचारायला? कामून? कामून म्हण. अरे मी दर अमावस्याला जाते, पौर्णिमेला जाते. इतकंच नाही, गणपूजा, दसरा, समवती अमावस्या, महाशिवरात्र समद्याला मी जाते. दर आयतवारी पण जाते. मला विचारतोय कधी जाते? नाही एवढी रागावू नको, एवढी चिडू नको. म्हणजे तू खरी खेटेकरी नाहीस तर तू दरबाराला जाती म्हणजे. पण मला सांग एक बारीकसा प्रश्न. मला जेजुरीची खून सांग, काय पाहिलंस बरं जेजुरीत? काय पाहिलं? अरे बरंच काय पाहिलं. माझा मल्हारी पाहिला, कासव पाहिला, दीपमाळ पाहिली, तिथं बाणाई आणि कोणती माळसाईचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर हेगडेवार, यशवंतराव आणि ते साक्षी गणपतीचं दर्शन घेतलं. काय काय पाहिलं तिथं मी? खंड्या घोडा पाहिला आणि वाघ्या मुरळीचा घोळ पाहिला आणि काय काय बापरे दमून गेले बघ मी आता. नाही एवढं सगळं तू गुऱ्हाळ सांगितलं, पण तू ओळखीची खून सांगितलीच नाही. आता इतकं सांगितलं तरी मला म्हणतोय खून सांग, जेजुरीची खून सांग. अगं खरे, कारण जेजुरीची महत्वाची खून म्हणजे जेजुरीन जाऊन आल्यावर सांगतात काय खून? काय? 2.5 पायरीची खून. 2.5 पायरीची खून? आता काय म्हणावं सांगा बरं तू. एकदम अशी भांबावून जाऊ नको, आरबळून जाऊ नको. अगं 2.5 पायरी म्हणजे शिवाजी राजे आणि शहाजी राजे जेव्हा गडावर भेटले होते ते सुद्धा 12 वर्षांनी त्याच्या स्मरणार्थ असलेली ती याद आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. काय झालं महाराज, थांबलात का? जगदंब, एक तपानंतर आम्ही आबासाहेबांना डोळे भरून पाहणार आहोत. सूर पारंब्या आणि लुटीपुटीचा खेळ खेळणाऱ्या शिवबाचा आज राजा झालेला पाहून आबासाहेबांना काय वाटेल? पण आबासाहेब आम्हाला ओळखतील कसे? आबासाहेब कर्नाटकात गेले तरी कशासाठी? हिंदवी स्वराज्याला आज त्यांच्या कृपाछत्राची मोठी गरज आहे. मासाहेबांची देखील तीच इच्छा आहे, पण मासाहेब प्रकट होऊ शकत नाही. मी लहान आहे, मी आबासाहेबांना गळ घालू शकतो. आज या खंडोबाच्या देवळात भेट होते, हा मोठा शुभशकुन मानायला हवा. देवा मल्हारी, आबासाहेबांसमोर जाण्यासाठी मला धैर्य दे. देवा मल्हारी, आबासाहेबांसमोर जाण्यासाठी मला धैर्य दे. चला व राजे, मुहूर्त समीप आला आहे. शहाजी राजे भेटीस्थळी पोहोचल्याची वार्ता आहे. धीर होत नाही, पण आबासाहेब आम्हाला ओळखतील कसे? महाराज, मूल कितीही मोठं झालं तरी प्राणी सुद्धा आपलं मूल हुंगून ओळखतात. आपल्या कीर्तीचा दरवळ महाराजांच्या कानी आहे. आपणास न बघता सुद्धा ते ओळखतील. खरंय, आमच्या आबासाहेबांची दमदार पावलं अद्याप आमच्या स्मरणी आहेत. त्यांची तालबद्ध पावलं पडू लागली की तंबोऱ्याचे सप्त स्वर गुंजावेत असं वाटू लागत असे. आणि मग आबासाहेब येत आहेत अशी दारवानाने आरोळी देण्याची मुळी गरजच भासत नसे. चला, ते सप्त स्वर माझ्या कानात गुंजत आहेत. आबासाहेबांना तिष्ठत ठेवणं, ताटकळत ठेवणं आम्हाला शोभणार नाही. चला चला.
एक तप किती मोठं असतं हे तुम्हाला पाहिल्यावर जाणवतंय शिवबा. सर्वार्थाने तुम्ही मोठे झालात. तुम्ही आमचं स्वप्न साकार करताय. पण आबासाहेब, आमचं कौतुक करायला आपण नव्हतात आबासाहेब, याची आम्हाला खूप खंत वाटली. एक तपानंतर भेटलेल्या आमच्या आबासाहेबांना आमच्यापासून एक क्षणभर सुद्धा दूर जाऊ देऊ नको, अशी जेजुरीच्या पायरीवर उभा राहून खंडोबाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आबासाहेब, प्रार्थना करतो. बाळ शिवबा, तुम्ही शूर आहात, तुम्ही मोठे झाले आहात, परंतु कर्तव्याचा विसर पडता कामा नये. आम्ही कर्नाटकातील सर्व महत्वाचे कामे संपून सवड काढून तुमच्या भेटीसाठी आलो आहोत. परतणे क्रमप्राप्त आहे, नवे कर्तव्यच आहे. शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी शब्द दिलेला आहे, तो मोडलेला तुम्हाला तरी रुचेल का? कदापि नाही आबासाहेब, परंतु तुम्ही इथं जोपर्यंत आहात तोपर्यंत आपण आमच्या शेजारीच असावं आबासाहेब, असं आम्हाला वाटतं, किंवा आमचा हा हट्ट आहे आबासाहेब. शोभा, तुम्ही राजा आहात. राजाने हट्ट करायचा नसतो. राजाने इंद्रिय विकार वश होऊ द्यायचे नसतात. सर्व चराचर संरक्षणार्थच राजा असतात. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. आम्ही देहाने कोठेही असलो तरी 12 वर्ष मनाने तुमच्या पाशीच होतो ना. हा खंडोबा उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्याचा आशीर्वाद घेऊनच आपण पुण्याकडे कूच करूयात. मंत्री महोदय. जी महाराज. जेजुरी गडावर शोभा आम्हाला तब्बल 12 वर्षांनी भेटले. त्याची याद राहण्यासाठी जिथे आम्ही भेटलो तिथे 2.5 पायरी उभा राहा. कशी आपली आज्ञा. चला शोभा.